मित्रांनो, तुंग हा किल्ला पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या गावाजवळ वसलेला आहे। तुंग हा किल्ला गिरदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3526 फूट म्हणजेच 1075 मीटर इतका आहे। 11 जून 1665 रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता। तुंग हा किल्ला लोणावळ्यापासून 24 किलोमीटर अंतरावर तसेच पुण्यापासून 67 किलोमीटर अंतरावर आहे। पवन मावळातील किल्ल्यामधून लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत। तुंग किल्ला हा 1600च्या आधी बांधला गेला असावा असे म्हटले जाते। तुंग किल्ला बांधण्याचे काम हे आदिलशाहीच्या काळामध्ये केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला। हा किल्ला जास्त मोठा नसून एकेवेळी 200 सैनिकांपेक्षा जास्त सैनिक किल्ल्यावर राहू शकत नव्हते। तुंग या किल्ल्याला कठीणगड म्हणून सुद्धा ओळखले जाते। त्याचा आकार आणि रचना असे सूचित करते की त्याचे मुख्य कार्य पुणे शहराच्या रस्त्याचे रक्षण करणाऱ्या पवना आणि मुळशी खोऱ्यातील मावळ प्रदेशाकडे लक्ष देणारा टहळणी बुरुज होता। मावळ भागातील देशमुखांपैकी एक असलेल्या धमाले कुटुंबावर तुंग किल्ल्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती। आक्रमणाच्या वेळी हे आक्रमणकर्त्यांसाठी तात्पुरते लक्ष विचलित करण्याचे काम करत असायचे। त्यामुळे विसापूर आणि लोहगड या प्रमुख किल्ल्यांवरील सैनिकांना आक्रमण करणाऱ्या सैन्याचा सामना करण्यासाठी तयार होण्यास वेळ मिळायचे। 1665 मध्ये राजा जयसिंगने या प्रदेशावर स्वारी केली। दिलेर खान आणि इतरांनी तुंग तिकोनाच्या आजूबाजूची गावे उद्ध्वस्त केली, परंतु ते किल्ले जिंकू शकले नाहीत। कुबद खान सोबत हलाल खान व इतरांनी 18 जून 1665 रोजी तुंग किल्ला ताब्यात घेतला। नंतर काही दिवसांनी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्यात आणून घेतला होता। इसवी सन 1818 पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्यात होता। त्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला। तुंग या किल्ल्यावरून आपल्याला मावळ, पावना धरण, विसापूर आणि लोहगड हा परिसर नजरेस पडतो। तुंग या किल्ल्यावर आपल्याला हनुमान मंदिर, गणेश मंदिर, तुंग माता मंदिर, तलाव आणि लोहगड, विसापूर, तिकोना आणि कोरीगड किल्ले वरून स्पष्ट दिसतात। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितींसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।